स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी सिस्टरला विचारते की आईंची तब्येत कशी आहे आता. सिस्टर सांगतात की यांना घरी आणल्यापासून यांच्यात सुधारणा दिसते. पल्लवी विचारते की त्या लवकर बऱ्या होतील ना. पल्लवी म्हणते की हो, ट्रीटमेंटला जर यांनी असाच चांगला प्रतिसाद दिला तर रिकव्हरी नक्कीच लवकर होईल. पल्लवी विचारते की सिस्टर, तुम्हाला अशा पेशंटचा बराच अनुभव असेल ना. सिस्टर सांगते की हो, प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळा अनुभव, आजार वेगळा, ट्रीटमेंट वेगळी. पल्लवी म्हणते की सिस्टर, मला सांगा की आईंची रिकव्हरी चांगली होण्यासाठी आपण त्यांना जसं घरी ठेवलं आहे तसंच पॅरालिसिस झालेल्या पेशंटला सुद्धा घरी ठेवता येतं का? म्हणजे माझ्या मैत्रिणींचे सासरे आहेत ज्यांना पॅरालिसिस झाला आहे, त्यांना घरीच ठेवलं आहे, मग असा काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? किंवा डॉक्टरांचा हलगर्जीपणा असं काही नाही आहे ना त्यात? सिस्टर म्हणते की नाही, काहीच चुकीचं नाही आहे. घरी जर कोणी देखभाल करणारं असेल तर यात काही चुकीचं नाही आहे. ट्रीटमेंट तर सुरूच असते, पण घरच्यांना जरा जास्त काळजी घ्यावी लागते. नीट लक्ष द्यावं लागतं. पेशंटची स्वच्छता ठेवणं, रूम वेळच्या वेळी सॅनिटाईज करणं, एवढं केलं की झालं. पल्लवी मनात विचार करते की मोठ्या काकांना खरंच पॅरालिसिस असू शकतो आणि जर खरंच तसं काही असेल तर त्यांना मदतीची गरज आहे. इकडे पल्लवी किचनमध्ये असते. तिने स्वयंपाक रेडी केलेला असतो. पल्लवी म्हणते की घरच्यासाठी स्वयंपाक तर रेडी आहे, आता हा डबा भरला की झालं. घरच्यांनी कोणी बघण्याच्या आत मला आता इथून निघावं लागेल. जर मला कोणी बघितलं तर मला हा डबा घेऊन जाता येणार नाही. मित्रांनो, आजचं लाईक्सचं टार्गेट असणारे 1000 लाईक्स, त्यामुळे प्लीज आम्हाला टार्गेट कंप्लीट करण्यासाठी मदत करा. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावं ही व्हिडिओच्या शेवटी दर्शवण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. इकडे प्रभाकर सर आणि शांतनू दोघेही डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेव्हा शांतनू म्हणतो की बाबा, खूप भूक लागली आहे. प्रभाकर सर म्हणतात की अरे, आज नाश्ता नव्हता केलास का? त्यावेळी शांतनू म्हणतो की नाही, केला होता ना, पण आज दुपारचं जेवण आहे ना, ते पल्लवीने केलं आहे असं मला विभा काकू सांगत होती. तेवढ्यातच प्रदीप येतो आणि म्हणतो की अच्छा, म्हणून तुम्ही सगळं जेवण संपवण्याचा कट केला तर? या गरिबाची आठवणसुद्धा नाही झाली तुम्हाला? प्रभाकर म्हणतो की अरे, तुझ्याशिवाय अन्नाचा घास तरी जाणार आहे का आम्हाला? तेवढ्यात विभावरी आणि मेघनाही तिथे येतात. विभावरी म्हणते की लगेच वाढते तुम्हाला, पण पल्लवी कुठे आहे? शांतनू म्हणतो की पल्लवी तर किचनमध्ये होती ना. विभावरी म्हणते की नाही रे, मगाशी होती, पण आता बराच वेळ झाला. प्रभाकर म्हणतो की पण यावेळी कुठे गेली असेल ती? विभावरी म्हणते की बघा ना, स्वतःच एवढा स्वयंपाक करून ठेवला आणि स्वतःच गायब आहे आता. मेघना म्हणते की मी फोन करून बघते. मेघना पल्लवीला फोन करते, विचारते की कुठे आहेस पल्लवी तू? पल्लवी म्हणते की अहो, मी जरा लायब्ररीत आले, माझं काम होतं थोडं, पण मी सगळा स्वयंपाक करून आले, तुम्ही असं का विचारताय? मेघना म्हणते की काही नाही अगं, आम्ही सर्वजण जेवायला बसलो होतो म्हणून तुझी वाट बघत होतो. पल्लवी सांगते की नाही, पण मला यायला उशीर होईल, मी घरी आल्यावरच जेवेल. आणि मग पल्लवी फोन ठेवते. विभावरी म्हणते की काय म्हणायचं ह्या मुलीला, निदान जेवून तरी जायचं. प्रदीप म्हणतो की मला काय वाटतं, पल्लवीने एवढा छान आपल्यासाठी स्वयंपाक केलाय तर अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी जेवायचं का? प्रभाकर म्हणतो की हो, घेऊयात आणि आमच्या वतीनं 2 घास जास्त खातो. आणि मग सर्वजण हसू लागतात. इकडे मोठी आई मस्त कानामध्ये इयरफोन्स घालून आणि वेफर्स खात असते. मोठे काका पेपर वाचत असतात. मोठी आई गाणे देखील गुणगुणत असते आणि तेवढ्यात तिला फोन येतो. घरात रेंज नसल्यामुळं ती बाहेर येते आणि नेमकं त्याच वेळी पल्लवी रिक्षामधून खाली उतरलेली असते. मोठी आई ते बघते, लगेच घरामध्ये पळत जाते. मोठी आई पटकन मोठ्या काकांना सांगते की अहो, ती आली आहे, ती पल्लवी आली आहे. मोठे काका लगेच बेडवर झोपतात आणि मग त्यांची नाटकं सुरू होतात. मोठी आई मोठ्या काकांना बेडवर झोपवते. मोठे काका नाटक सुरू करतात. मोठी आई खाली बसते आणि म्हणते की अरे देवा, जर हिने मला ह्या साडीत बघितलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. आणि मोठी आई लगेच साडी बदलण्यासाठी जाते. पल्लवी आतमध्ये येते. मोठे काका बेडवर असतात. पल्लवी त्यांच्या जवळ येते तर मोठी आई किचनमध्ये असते. मोठी आई म्हणते की अरे देवा, 2च बिस्किटं राहिली, आता यांना काय खायला देऊ आणि मी काय खाऊ? आणि मग मोठी आई बिस्किट पाण्यामध्ये बुडवून मोठ्या काकांना देत असते. पल्लवी ते बघते. मोठी आई देखील पल्लवीला बघते आणि मोठमोठ्याने रडू लागते. पल्लवीच्या पाया पडते आणि पल्लवीला म्हणते की पल्लवी, माफ कर गं मला, माझं खूप चुकलं गं, मी स्वार्थापोटी हे सगळं केलं.
पल्लवी म्हणते की मोठी आई अहो प्लीज, काय चाललंय तुमचं, नका रडू. मोठी आई म्हणते की रडू दे मला पल्लवी. आता रडल्याशिवाय आणि पश्चातापाशिवाय माझ्याकडं काहीच पर्याय उरला नाहीये. मी घरच्यांशी एवढं वाईट वागले त्याचीच शिक्षा भोगते. हे काका देखील बेडवरून पडण्याचं नाटक करत असतात तेव्हा पल्लवी त्यांना सावरायला जाते. मोठी आई म्हणते की बघतीयस ना हे काय भोग आमच्या नशिबाला आलेत. आता हे सर्व कधी संपणार देव जाणे. पल्लवी म्हणते की स्वार्थाला वेळीच आवर घातला असता तर हे भोग कधी तुमच्या वाट्याला आलेच नसते. अहो शांतनूंनी आई वडील मानलं होतं तुम्हाला आणि तुम्ही त्यांचाच जीव घ्यायला निघालेत. माझ्या आईंचा संसार मोडला तुम्ही, त्यांना त्यांच्या मुलापासून तोडलं. तुमचे हे सर्व गुन्हे माफ करण्याच्या पलीकडचे आहेत मोठी आई. पल्लवी म्हणते की बास झालं, तुमची ही परिस्थिती तुम्ही स्वतः ओढावून घेतली. त्यामुळे तुमच्या ह्या परिस्थितीत मी तुमची काहीही मदत करू शकत नाही. आता हे जे काही दिसतंय ते खरं आहे की ती तुमची नाटकं आहेत हेही मला नीट माहीत नाही. तुमच्यासाठी डबा घेऊन आली आहे मी. तुमच्या जागी जर दुसरं कोणी परकं असतं तरीही मी हेच केलं असतं. मोठी आई रडत असते आणि पल्लवी डबा देऊन तिथून निघते. मोठी आई डबा हातात घेते आणि म्हणते, माणुसकीच्या नात्याने का होईना तू या घरात आलीचच पल्लवी. आता एक दिवस तुझा हात धरून मी माझ्या हक्काच्या घरात दिमाखात पाऊल टाकते की नाही बघच. रात्रीच्या वेळी पल्लवी अभ्यास करत असते परंतु तिला मोठ्या आईच्या घरी झालेला सर्व प्रकार आठवत असतो. शांतनू रूममध्ये आलेला असतो तरीही पल्लवीचं त्याच्यावर अजिबात लक्ष नसतं. पल्लवी त्याच विचारांत असते. शांतनू पल्लवीजवळ येऊन म्हणतो की अगं मी आलोय. तेव्हा पल्लवी म्हणते की कधी आलात तुम्ही. शांतनू म्हणतो की हे काय आत्ताच आलो तुझ्यासमोरून. काय झालंय, कसला एवढा विचार करतेयस. पल्लवी म्हणते की नाही काही नाही. शांतनू म्हणतो की तुझ्या मनात काहीही सुरू असलं की तुझ्या नजरेत लगेच दिसतं ते. काय झालंय, तुला परीक्षेचं टेन्शन आलंय का. पल्लवी म्हणते की हो थोडं, आणि त्यात सबमिशन पण आहे त्याचीच तयारी करत होते. शांतनू म्हणतो की ठीक आहे, तू तुझा अभ्यास कर, बाकी टेन्शन घेऊ नकोस. आणि शांतनू बेडवर जाऊन बसतो. शांतनू म्हणतो की नेमकी जेवणाच्या वेळी कुठे गेली होतीस तू. पल्लवी सांगते की मी लायब्ररीत गेले होते, मेघनाताईंना सुद्धा तेच सांगितलं मी. शांतनू म्हणतो की अरे हो विसरलोच होतो मी, तू कर अभ्यास तुझा. पल्लवी मनात म्हणत असते की शांतनू खरंच सॉरी, मला नाही खोटं बोलायचं तुमच्याशी. पण जे घडलं ते सांगितलं असतं तर तुम्ही पटकन रिॲक्ट झाला असता. आणि अजून मलाच माझं कळत नाही आहे की काय खरं आणि काय खोटं ते. पण उद्याच्या उद्याच मी शोध घेणार आहे, मग अशी काही लपवण्याची वेळच येणार नाही माझ्यावर. मोठी आई म्हणते की बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळा आला असं मी सकाळी म्हणाले आणि आजच इच्छा पूर्ण झाली. अहो घर सोडल्यापासून पहिल्यांदा घरचं जेवण खायला मिळतंय. मोठे काका म्हणतात की काही नाही, भाजी वाढ. आणि हा जो योग आहे ना तो केवळ तुझ्यामुळे जुळून आलाय. तू काहीही चमत्कार घडवून आणू शकतेस. त्यावर मोठी आई म्हणते की ते तर आहेच हो. जशी आपली ही इच्छा पूर्ण झाली ना तशी लवकरात लवकर त्या घरी जायची आपली तीही इच्छा पूर्ण होऊ देत. मोठे काका म्हणतात की सुपर्णा, तुझी ही आत्मइच्छा बघताना ही तुझा इच्छा लवकर पूर्ण होईल. आई म्हणते की बरं बेताने जेवा हा. रोज रोज तुम्हाला असा डबा मिळणार नाहीये, उद्या माझंच हातचं जेवायचंय. असं म्हटल्यावर मोठ्या काकांना ठसका जातो. मोठे काका म्हणतात की आपल्या घरी परत जाण्यासाठी तुझा काहीतरी दुसरा प्लॅन असेलच ना. त्यावर मोठी आई म्हणते की हो आहेच. यावेळी मी जरा काहीतरी वेगळं करायचं ठरवलंय. आणि सगळं जर मनासारखं झालं तर आपण उद्या सूर्यवंशीच्या घरात असू. इकडे विनायक विचार करत असतो. तो म्हणत असतो की मेघना म्हणत होती की पल्लवी सकाळी स्वयंपाक करून कुठेतरी डबा घेऊन गेली होती. एकतर इकडे आईचा कॉन्फिडन्स वाढत चाललाय आणि दुसरीकडे ही. तेवढ्यातच विनायकला मोठ्या आईचा फोन येतो. मोठी आई म्हणते की अरे विनायक कुठे आहे, जवळपास असेल तर ये घरी जेवायला. आज आमच्यासाठी खास डब्बा आलाय सूर्यवंशीच्या घरून. लाडकी सून घेऊन आली होती. अरे पल्लवी घेऊन आली होती डब्बा. हे ऐकल्यावर विनायकला मोठा धक्का बसतो. मोठी आई म्हणते की तुला सांगू का, पल्लवीचा आमच्यावर विश्वास बसत चाललाय. मी म्हटलं होतं ना तुला, आमची अगदी हलाखीची परिस्थिती झाली, यांना अर्धांगवायू झालाय. तिची तर ह्या सगळ्यावर खात्रीच पटली आहे. आता त्या घरात आमच्या स्वागताची तयारी सुरू कर. विनायक म्हणतो की आई मी तुला थोड्या वेळाने फोन करतो, मला फोन येतोय. विनायक दुसरा फोन घेतो आणि म्हणतो की काय, मी काहीही नाही विसरलोय, लक्षात आहे माझ्या सर्व. इकडे काही इश्यू आहेत ते सॉल्व्ह करतोय. मी 2-3 दिवसातून फोन करतो आणि रोज उठल्या उठल्या फोन करायलाच पाहिजे का. एवढ्यातच मेघना तिथे येते आणि म्हणते की अहो काय झालं, एवढे का चिडलायत तुम्ही. विनायक मेघनावरच चिडतो आणि म्हणतो की तुला काय करायचंय ग, नको ते प्रश्न विचारते उगाचच.
आणि मग पुन्हा विनायकच्या लक्षात येतं. विनायक म्हणतो की मेघना आय एम सो सॉरी. ते कामाचे कॉल्स आणि टेन्शन. त्यावर मेघना म्हणते की हो मी समजू शकते. मेघना तिथून निघून जाते. विनायक मनात विचार करतो की एवढं समजावलं तरीही ही पल्लवी अशी का वागते? कसं अडवू हिला? ही आईला भेटू नये म्हणून काहीतरी करायला पाहिजे. विनायक कोणाला तरी फोन लावतो आणि विचारतो की आपल्या स्टुडंटच्या सबमिशनची डेट काय आहे? परवा. ठीक आहे, मी सांगतोय ना, उद्या करा. विनायक फोन ठेवतो आणि म्हणतो की आईला भेटायची खूप हौस आहे ना तुला? आता उद्या कशी बाहेर पडते तेच बघतो मी. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी जेव्हा मोठी आई आणि मोठ्या काकांच्या घराकडे येते तेव्हा मोठी आई आणि मोठे काका म्हणतात की आपण आता हे औषध घेऊनच टाकूयात. ते जे औषध घेतात त्या बाटलीवर पॉयझन असं लिहिलेलं असतं. पल्लवी डॉक्टरांना सोबतच घेऊन आलेली असते. पल्लवी डॉक्टरांना सांगते की अहो यांनी विष घेतलंय. डॉक्टर त्यांना चेक करतात आणि म्हणतात की आता ते ठीक आहे. पल्लवी मोठी आई आणि मोठ्या काकांना म्हणते की तुम्ही जे आत्महत्येचा प्रयत्न केला ते अतिशय चुकीचे वागलात. तुम्ही आता इथे नाही राहू शकत. तुम्हाला माझ्यासोबत घरी यावं लागेल. असं म्हटल्यानंतर मोठी आई आणि मोठ्या काकांना मात्र खूपच आनंद झालेला असतो, कारण सर्व काही त्यांच्या मनासारखंच झालेलं असतं. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते कल्पना पाटील, वैभव कुश्ते, समृद्धी पोल, पूजा कांबळे, उर्मिला एस, वैभव कुश्ते, मानसी तांडेल, अजय वागचौरे, निर्मला लोखंडे, धनश्री देशमाने, हर्षाली मोरे, ज्ञानेश्वर आचारी, अजय वागचौरे, शैला मोंडगे, मुकुंद कुलकर्णी, आकाश जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.